करून हे करायचं। मित्रांनो, हे मंदिर आत्ताच इकडे JCBचं काम चालू आहे। जेव्हा आपण इकडे येतो तेव्हा इथे आपल्याला एक आत्ताच ही भिंत पाडली तेव्हा इथे आपल्याला एक असं दिसलं जे की बंदिस्त आहे आणि याला कुठल्याच मार्गाने वाट नाही। इकडून आहे का? हां, इथे भुयार होतं आणि इकडे गडी होती असे गावकरी सांगतात। त्या गडीच्या स्त्रिया इकडे मंदिरचं दर्शन घेण्यासाठी यायच्या, कारण त्या काळी आक्रमण व्हायचे। कोणाला मंदिरचं दर्शन घ्यायचं असेल तर त्या भुयारातूनच यावं लागायचं त्या गडीवर। जे इथले गावकरी सांगतात की महादजी शिंदे जे होते आपले, त्यांच्या मुलाने ही गडी बांधली आणि त्याचे मूल्य इकडे आज सुद्धा या गावामध्ये शिंदेघराणे आहेत असे सांगितलं जातं। आणि असे आक्रमण व्हायचे म्हणून ही आपल्याला 12 ते 15 फूट अशी भिंत आपल्याला दिसते इकडे। आता सध्या इथे भुयार आजच भेटलेला आहे। मित्रांनो, हे JCBचं काम चालू आहे इकडे आणि इकडे एक अशी खोली भेटली की तिकडे त्या खोलीला कुठूनच वाट नाही। इथले गावकरी असे सांगतात आजच भेटली। आज दिनांक आहे 22 फेब्रुवारी 2025। इथे मंदिरचं काम चालू आहे आणि इथे एक खोली आढळून आली ज्याला कुठूनच रस्ता नाही आणि ती खोली का बांधली असेल हे मोठं रहस्यच आहे। गावकरी सांगतात की त्या गडीपासून या खोलीपर्यंत एक वाट असावी। निवडी येथील मंदिर, इथे नगारखाना आहे इकडे। जेव्हा आपण असं बांधकाम पाहतो ते सहसा यादवकालीन बांधकाम असतं। इकडे एक खोली असावी आणि वर एक 10-20 वर्षापर्यंत इकडे नगारे सनई चौघडे वाजत होते असे सांगतात आणि नित्यसेवा महादेवाची व्हायची। ही आहे भिंत। खोल होते 3-4 फूट उंच वाढलं। इथं ब्लॉक केल्यानंतर त्याच्यामध्ये मोठं म्हणजे व्यवसाय करत होते लोक, हॉटेल शिंपी वगैरे व्यवसाय करायचे। त्यामध्ये ते काम आहे काय ब्लॉक केल्यानंतर। बरोबर, तिथे ब्लॉक केलं ना तेवढं। तिथे टेलर काम, पुन्हा काय हॉटेल छोटी इथे बघू शकतो मित्रांनो। इथे आपल्याला दिसतं हे सिमेंटनं आत्ता ब्लॉक केलेलं आहे आणि इकडे दगड दिसत आहे। हे पूर्वी इथून मध्ये जायला रिकाम होतं आणि मध्ये बी तेवढ्या अंतरापर्यंत रिकामच आहे। पूर्वी मंदिर उत्सव असताना बरेच व्यावसायिक इथे व्यवसाय करायचे असं सांगितलं जातं। आणि ही पिंपळाचं झाड पुढे हे प्रवेशद्वार आहे। इकडे मोरपंख दिसतो आणि इकडे चक्र दिसतं आपल्याला। सूर्याचं पहिलं किरण त्या पिंडीवर पडतं। इकडून सूर्याचा पहिला किरण सूर्य उगवला काही आता नंतर घर झाले तर घरी नव्हते तर सूर्याचं पहिले किरण पिंडीवर पडत होतं मध्ये। बरोबर, तिथून कमी 80 फूट अंतर आहे। इथे एक तीर्थकुंड असावं किंवा विहीर असावी ऐतिहासिक, आणि आज त्याचं आधुनिकीकरण झालेलं आहे। इकडं आहे मारुती मंदिर, ते सुद्धा पुरातनच वाटतं। हे असे निळकंठेश्वरांचे ऐतिहासिक मंदिर निवडी येथील। आणि इकडे मारुती मंदिर आहे, दक्षिणमुखी मारुती मंदिर दिसतं, दक्षिणमुखी। आणि हे त्याच काळातील बांधकाम असावे असे वाटते। हा बोला की। हनुमानांना शिवशंकराचा अवतार मानलं जातं म्हणून इथे शिवपिंड आहे। आपण जेव्हा मंदिरात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला इकडे विष्णू भगवान यांची मूर्ती आपल्याला दिसते। हातात शंख गदा चक्र आपल्याला इथे दिसून येतं। आणि इथे एक लक्ष्मीची मूर्ती आहे, ही पार्वतीची मूर्ती असावी। ही हनुमानाची मूर्ती, इथे हनुमानाच्या मूर्त्या बऱ्याच मूर्त्या आहेत। इथे एक हनुमानाची मूर्ती आहे। हा ऐतिहासिक वारसा गावकऱ्यांनी इथे जपून ठेवला आहे। हे आहे हनुमानाचे मंदिर।
हनुमान मंदिर.